हॅलो. तर चला विनंती असेल मुख्य पंच आपण कृपया सांगायला ताकीद द्यायची आहे की सामना त्वरित चालू करायचा आहे. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज इरफान मलिक समोर आहे फलंदाज किसन शिंदे. किसन शिंदे आणि चंद्रकांत गावडे ही अशी परिशीलन संघाकडूनची जोडी. नक्कीच मी म्हणेल एक विस्फोटक जोडी. याच जोडीने मात्र परिशीलन संघाला मोठमोठे सामने एका हाती जिंकून दिले. पहिला चेंडू होती, चेंडूला लॉफ केले, चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या क्षेत्रावर जिथे क्षेत्ररक्षक प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतात. शेवटच्या क्षणी चेंडू दाणवतो तो जमिनीला आणि 2 धावा आता मात्र मिळत आहेत. यावेळेस या 2 धावांचा फलंदाज किसन शिंदे आपल्या धावसंख्येचा श्रीगणेशा करतोय तर संघाचे खातं देखील 2 या धावसंख्येने उघडतोय. नक्कीच मी म्हणेल गोलंदाज इरफानवरती मात्र दबाव असणार कारण समोर तडाख्याबंद फलंदाज किसन शिंदे. यावेळेचा भाग चेंडूचा वेगाचा फायदा करून घेतला. चेंडू मात्र फक्त ड्राईव्ह केला गेलाय. नक्कीच टप्पा पडण्याचा कायचा वेट अँड वॉचचा क्रिकेट आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, चेंडू गेला तो कव्हर पॉईंटच्या माध्यमातून सरळ 4 धावांकरिता. बऱ्याच कालावधीत आपण असा फटका प्रवीणचा पण पाहतो की एक कॉपी बुक स्टाईल फटका यावेळेस पाहायला मिळाला. अतिशय सुंदर क्रिकेट फलंदाज किसन शिंदेचं. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, त्यानंतर आल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. धावसंख्येचा फलक मात्र सांगतोय की यावेळेस परेश शिरोन संघाचा धावसंख्या आहे ती 6. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. यावेळेस 6 चेंडू सबमरीन डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचा चेंडू. पंचांचा कोणता इशारा नाहीये म्हणजेच चेंडू ऑफ द बॅट बाईज. धन्यवाद पंच. उसटणे गावचे एक जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू पंच म्हणून आपल्या कामगिरी पाहतायत धनंजय हिलाल. नक्कीच मी म्हणेल एक चांगलं व्यक्तिमत्व यावेळेस आपल्याला पाहायला लाभलंय पंच म्हणून. यावेळेचा चेंडू चंद्रकांत गावडे न समजणार चेंडू होता, लॉफ करायचा होता, चेंडूला भिरकावून लावायचं होतं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये परंतु चेंडू आणि बॅटचा कोणता ताळमेळ नाहीये आणि याचंच कारण की चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडूचा बराच काळ यावेळेस बघितलं तर धावसंख्येचा फलक मात्र थांबतोय. धावसंख्या थांबते ती 7च्या घरामध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा काही पण निघाय काही पण निशाणा आपण त्याला म्हणतो ना आग बंद टपली मारचा प्रयत्न होता फलंदाज चंद्रकांत गावडेचा परंतु नक्कीच गोलंदाज आता मात्र इथे यशस्वी होतोय. पुन्हा एकदा आपल्याला चित्र पाहायला मिळतं की गोलंदाज आणि यष्टिरक्षक दोनच खेळाडू यावेळेस खेळ करताना पाहायला मिळत आहेत कारण बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता बघा, ब्लॉक ऑल व्हॅलीमध्ये टाकला चेंडू होता. चेंडू सन्मान दिला गेला फलंदाज चंद्रकांत करवी. स्लिपरी आउटफील्ड आहे. नक्कीच स्वतः संघनायक यावेळेस प्रयत्न करतायत. थोडासा खराब बॅकअप नाहीये. धावसंख्येच्या खात्यामध्ये 3ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती 3च्या यावेळेस बघा पुन्हा एकदा खराब फेकिंग. नक्कीच मी म्हणेल अनुभवाची कमतरता. 4 धावा यावेळेस पाहायला मिळत आहेत आणि या 4 धावांचं समीकरणामध्ये 4ने वाढतंय. धावसंख्या आहे ती एका षटका संपल्यानंतर 11 या धावसंख्येवरती. मागच्या या चेंडूवरती 4 धावामध्ये धावून पूर्ण केल्यात. भर पावसामध्ये आग लावणारा हा सामना परेश 11 विरुद्ध एकीकडे असेल किसन शिंदे तर एकीकडे असेल विजय पाटील असतील, एकीकडे असेल चंद्रकांत गावडे तर एकीकडे असेल इरफान. या नक्कीच मी म्हणेल की
नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा भरणारा संघ या दरम्यान नवीन गोलंदाज अखिल यावेळेस पाहायला मिळतात जंक्शन संघाकडून. अखिल विरुद्ध फलंदाज किसन शिंदे. एक अनुभवी गोलंदाज त्याच्या विरुद्ध खेळतोय. स्ट्राईक अँड नेटवरती फलंदाज किसन शिंदे षटकारचा बेताज बादशाह यावेळेस पाहायला मिळतोय. या दरम्यान आडव्या बॅटन चेंडू खेळून काढला चेंडू जातोय तो आपल्या लॉंग ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 2 धावा आता धावून पूर्ण करतात. या 2 धावच्या भरामध्ये समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 13च्या घरामध्ये. किसन शिंदे खेळतोय एक चौकारांशी 4 चेंडू आणि 8 धावांवरती. तर चंद्रकांत गावडे खेळतोय एका चौकारांशी 3 चेंडू आणि 4 धावसंख्येवरती. अतिशय सुंदर यावेळेस ही भागीदारी पाहायला मिळते वाढताना पाहायला मिळते. नक्कीच मी म्हणेल प्रवीण सर एक सामना झाला होता यावेळेस नक्कीच या पहिल्या फेरीत पहिला सामना झाला होता त्यावेळेस भागीदारी किती महत्त्वाची ना याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस सादर केलं गेलं. आणि त्याच प्रकारची भागीदारी यावेळेस पाहायला मिळते पुन्हा एकदा किसन शिंदेच्या माध्यमातून. दुसरा चेंडू यावेळेचा चेंडू मागा ब्रह्मास्त्र वापरला होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारवाही समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या आहे ती आता मात्र 14च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती आला त्या 2 धावा नंतर आल्या त्या मात्र 1 धाव. नक्कीच मी म्हणेल 14 धावसंख्या धावफलकावरती अंकित केली जाते. परेश 11 या संघाच्या माध्यमातून. फलंदाज किसन आणि फलंदाज चंद्रकांत गावडे. फाईन लेगच्या माध्यमातून चेंडू भिरकावून लावायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही ताळमेळ नाही आणि म्हणून काय चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू संपल्यानंतर धावसंख्या मात्र काही स्थिरावते. धावसंख्या जाऊन थांबते ती परेश 11 संघाची. एक षटक पूर्ण आणि या षटकात 3 चेंडू 14 धावा धावसंख्येवरती. आखोटप्प्यात चेंडू होता. नक्कीच मी म्हणेल या चेंडूवरती किमान 6 धावांची मोहर लागायला हवी होती परंतु बॅटचा आणि चेंडू बघितलं तर नक्कीच मी म्हणेल काही ताळमेळ थोडा फसला गेला. टायमिंग फसलं गेलं आणि यावेळेस 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारत समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 15च्या घरामध्ये. अखिलचा विचार केला तर रबर बॉल फॉर्मॅटमध्ये या आजच्या संपूर्ण सीझनमध्ये पहिल्यांदाच तो चांगली गोलंदाजी करतोय. या दरम्यानचा चेंडू काही काळ हवेत वास्तविक चेंडू जातोय तो आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये नो मॅन्स लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत फलंदाज किसन आणि फलंदाज चंद्रकांत गावडे मात्र धावून 2 धाव पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. बघा प्रवीण सर आपण असं म्हणतो ना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नसतील ना त्यावेळेस दबाव तंत्राचा वापर आपण म्हणजे कसा करावा तर रनिंग बिटवीन द विकेट आपण जर आपली चांगली ठेवली तर मग मात्र निश्चितच आपण दबाव हा समोरच्या संघावरती देऊ शकतो. या 2 धावच्या भराभरीनंतर समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 17च्या घरामध्ये. पुन्हा एकदा मिक्स टायमिंग स्ट्रोक आडव्या बॅटने खेळायचा चेंडू होता. चेंडू जातोय तो आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्र येतोय परंतु एकच धावत समाधान म्हणावं लागेल कारण फलंदाज चंद्रकांतनी मात्र नकार दिला दुसरी धाव घेण्याचा. कारण त्याला माहिती आहे की किसन शिंदेची बॅट जर तळपली इथून पुढे देखील तरी देखील मी म्हणेल की जे आव्हान घेऊन उतरला आहे परेश 11 हा संघ त्या आव्हानापर्यंत पोहोचण्याची ताकद धमक कुवक आहे ती फलंदाज किसन शिंदेच्या बॅटमधून. जवळपास
षटकाचं स्वागत केलंय फलंदाज किसन शिंदेने षटकार मारून. नक्कीच मी म्हणेल खराब चेंडू होता, मिसिंग आपल्याला लाईन लेंथ पाहायला मिळाली. धावसंख्या ती 25. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू षटकार. आणि यावेळेस देखील आपण पाहत आहात की चेंडू गेला आहे तो आपल्या ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये, जिथे चेंडू खाली क्षेत्रशी येईल. पुन्हा एकदा स्लिपरली आउटफील्ड पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही आहे. आणि याचबरोबर 2 धावा, या 2 धावांचं समीकरण 2ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 27च्या घरामध्ये. किसन शिंदे खेळतोय 9 चेंडू 20 धावा. चंद्रकांत गावडे खेळतोय 5 चेंडू 5 धावा. किसन शिंदेच्या बॅटमधून आला एक तडक्याबंद एक उत्तुंग षटकार. यावेळेस या षटकावरती काय होईल, किती धावा निघतील? यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू राईट इन द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रातून सरळ 6 धावून घेता. या 6 धाव समीकरण मात्र 6ने वाढतंय. 33 धावा धावसंख्येवरती यावेळेस अंकित केले जात आहेत. तर नक्कीच मी म्हणेल जो निर्णय घेतला होता ना प्रथमतः फलंदाजी स्वीकारण्यात, त्या निर्णयाला सार्थ अशी कामगिरी यावेळेस पाहायला मिळते. ती फलंदाज किसन आणि फलंदाज चंद्रकांत गावडे यांच्या माध्यमातून. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 3. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती फलंदाज किसन किती षटकार किती चौकार मारेल की गोलंदाज विकी पाटील त्याला तशाच तसं उत्तर देईल त्याला बाद करून, हे पाहणं उत्सुक असणार. पुन्हा एकदा खराब चेंडू, लोड फुटा चेंडू. या लोड फुटा चेंडू एक संधी होती, संधीमध्ये दवडली गेली. येतोय तो मात्र षटकार, बॅक टू बॅक दुसरा मोठा षटकार आपल्या ऑन साईड क्षेत्रामध्ये. आणि नक्कीच मी म्हणेल या भर पावसात आग लावणारा हा सामना आहे. परश 11 विरुद्ध जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान चालू ही लढत. आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र 39. 3 षटकार यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज किसन शिंदेच्या बॅटमधून. किसन शिंदे खेळतोय 11 चेंडू आणि 32 धावांवरती. चंद्रकांत गावडेला माहिती आहे की किसनची बॅट ती आता मात्र क्लिक झालेली आहे. आणि आपली कामगिरी, आपली जबाबदारी मात्र एकच आहे की ती फक्त जास्तीत जास्त वेळ फलंदाज किसनला स्ट्राईकवरती ठेवण्याची. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ज्या वेगाचा अंदाज बांधला होता ना त्याहीपेक्षा थोडा वेग कमी आल्यामुळेच काय मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. परंतु 2 धावा आता धावून पूर्ण करतोय. या 2 धाव समीकरणमध्ये 2ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 41च्या घरामध्ये. थोडंसं षटक महागडं पडतं कारण 23 धावा धावफलकावरती म्हणजे 23 धावा आतापर्यंत दिल्या आहेत त्या गोलंदाज विक्की पाटील यांनी. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 41. अंतिम चेंडू बघा, गोलंदाज की फलंदाज. यावेळी दरम्यान फलंदाज ठरतोय हावी. षटकार क्रमांक 4 विक्की पाटीलवरती येतोय. आणि नक्कीच या 6 धावसंख्येने धावसंख्या आहे ती आता मात्र 45. 15.00 च्या सरासरीने यावेळेस धावसंख्येवरती मात्र धावा केल्या. अंकित 292च्या स्ट्राईक रेटने खेळतोय फलंदाज किसन शिंदे. 13 चेंडू आणि 38 धावा. धावसंख्या ती 45. धावसंख्या 47. 13 चेंडू आणि 40 धावांवरती खेळतोय तो फलंदाज किसन शिंदे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 47. यावेळेस आता मात्र फक्त दयनीय अवस्था यावेळेस जंक्शन संघाची. आणि तिला कुठेतरी रोकथाम लावण्यासाठी आता मात्र मी म्हणेल स्वतः संघनायक विजय पाटील यावेळेस स्वतः जबाबदारी स्वीकारतायत. आणि चंद्रकांत गावडे जो खेळतोय नाबाद आपल्या 5 या धावसंख्येवरती, तर किसन खेळतोय 13 चेंडू आणि 40 या धावसंख्येवरती. या दरम्यान फसवा चेंडू, बोटांची जादू काय असते, अनुभव काय असतो
याची प्रचिती आता मात्र दिली गेली ती विजय पाटील यांच्याकरवी. तिची मी म्हणेल एक सुवर्ण काळ यांनी गाजवला आहे जंक्शन संघाच्या माध्यमातून गोलंदाज विजय पाटील यांनी. आणि रबर बॉल स्पर्धेमध्ये मात्र आपण त्यांना पाहत आहोत. तर नक्कीच 40+ पेक्षा जास्त मी म्हणेल वय असलेले हे गोलंदाज या दरम्यान पुन्हा एकदा चेंडूवरती आपले फिंगर्स रोल केले गेलेत. तर नक्कीच अनुभव इथे यावेळेस मिळतोय. पंचांचा कोणता इशारा नाही म्हणजेच ऑफ द बॅट यावेळेस धाव आपल्याला पाहायला मिळते. या एका धावांचं समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 48च्या घरामध्ये. स्ट्राईक एंडवरती फलंदाज किसन शिंदे 40 या धावसंख्येवरती खेळतो. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का फलंदाज किसन या आजच्या या ईगल बॉयज. आणि याचबरोबर फलंदाज किसन मात्र त्रिफळाचीत बाद होतोय. आणि नक्कीच अनुभव कशाला म्हणतात, जबाबदारी कशाला म्हणतात, त्याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस विजय पाटील यांच्या माध्यमातून फलंदाज किसन शिंदेला मात्र त्रिफळाचीत बाद करून. नक्कीच प्रवीणचा विचार केला तर सबमरीन प्रकारची डिलिव्हरी होती, न समुद्रात चेंडू होता. फलंदाज किसन शिंदेला बॅटचा आणि चेंडूचा कोणताही ताळमेळ नाही आणि म्हणून काय यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्यात. आणि नवीन फलंदाज यावेळेस फलंदाज चेतन देखील एक मोठ्या प्लॅटफॉर्मचा खेळाडू आहे. नक्कीच त्याने देखील बरेचसे सामने परेश शिलम संघाकडून झुकवून गेलेले आहेत. आणि नक्कीच 40 धावांचं योगदान करून किसन शिंदेच्या टाळ्यांच्या गजरामध्ये ते स्वागत केले जाते परेश शिलमच्या चंबूमध्ये. कारण धावसंख्या आहे ते 48 संघाची आणि वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय. म्हणजे बाद झाला तो फलंदाज किसन शिंदे. नवीन फलंदाज चेतन विरुद्ध अनुभवी गोलंदाज विजय पाटील यांचा विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या मात्र 1 आणि फलंदाज बाद केल्यात तो आता मात्र किसन शिंदे सारखा एक विस्फोटक फलंदाज, एक त्याचं वादळ मात्र त्यांनी तंबूमध्ये परतवलंय. गोलंदाज विजय पाटील विरुद्ध चेतन. गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज या दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस बघितलं तर नक्कीच मी म्हणेल की आडव्या बॅटने खेळा चेंडू होता. चेंडूला भिरकावून लावायचं होतं ते डीप मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांकरता, परंतु चेंडूचं आपण जर वेग पाहिला तर अतिशय वेग चेंडू होता. 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावांचं समीकरण मात्र 1ने वाढतं. बघा प्रवीणचं अंतिम षटक आहे, हाणामारी षटक आहे आणि या हाणामारी षटकामध्ये नक्कीच विजय पाटील यांनी मात्र आपल्या अनुभवाचा फायदा करत अवघ्या 4 चेंडूमध्ये किसन नावाचं वादळ परतवत असताना फक्त 2 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. आता मात्र स्ट्राईकवरती आहे तो फलंदाज चंद्रकांत गावडे जो सलामीने आलेला होता. 1 चौकार वगळता फक्त 2 धावा म्हणजे 6 धावांवरती खेळतोय तो फलंदाज चंद्रकांत गावडे. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे दाद जाते मागितली जाते, परंतु या दादमध्ये बघितलं तर पंचांनी दाद ओतून धरली आणि 1+1 अशा 2 धावा पूर्ण करतात. आणि याच बरोबर 51 धाव फलकाचा अर्धशतक पूर्ण करतोय तो परेश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. परंतु 1 मोहरा मात्र बाद झालेला आहे. या दरम्यान चेतन पुन्हा स्ट्राईकवरती येतोय. गोलंदाज विजय पाटील विरुद्ध चेतन हे एक चांगलं युद्ध यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. कारण एक युवा फलंदाज विरुद्ध एक अनुभवी गोलंदाज. यावेळेस फायनलीला टार्गेट केले गेले. 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावानंतर धावसंख्येचा फलक मात्र 1ने वाढतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती परेश 11 संघाची. 1 गडी बाद 52च्या घरामध्ये. चंद्रकांत गावडेला मात्र या अंतिम चेंडूवरती षटकार मारावा लागेल, चौकार मारावा लागेल की गोलंदाज विजय पाटील आपल्या अनुभवाचा पुन्हा एकदा उपयोग करतील हे पाहणं उत्सुकतेचं असणार. बघा वरुण राजा देखील थांबलेला आहे, कारण नक्कीच मी म्हणेल पुन्हा एकदा ऊन आता मात्र पडले. ऊन सावलीचा खेळ यावेळेस मैदानावरती चालू आहे आणि त्याचबरोबर त्याच वेळेस क्रिकेट देखील आपण एन्जॉय करतो. या दरम्यान आखोटप्पा चेंडूचा पंचांचा इशारा येतोय तो मात्र अवांतरचा. या अवांतर धावसंख्येचा फलक मात्र 1ने वाढतोय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 53च्या घरा. आतापर्यंत मी म्हणेल चांगलं लाईन आणि लेंथवरती मारा केला होता, टिचून मारा केला होता, एक नियंत्रित मारा केला गेला होता. कोणताही मोठा फटका प्रवीणचा आपल्याला यावेळेस पाहायला मिळाला नाहीये यावेळेस या षटकामध्ये, अंतिम षटकामध्ये. आणि का अंतिम षटक हाताळलं याचं जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस सादर केलंय ते गोलंदाज विजय पाटील यांनी. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू आणि याचबरोबर चेंडू जातोय मात्र निर्धाव. आणि याच निर्धाव चेंडू तर सत्र क्रमांक 1 देखील संपतोय. म्हणजेच 53 धावा करून 54 धावांचं आव्हान ठेवलंय ते जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. आणि
जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबुली हा संघ येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 54 धावांचा कसा पाठलाग करणार हे आपण ऐकूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या दरम्यान विनंती असेल, चला रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स विरुद्ध ईगल बॉईज. तर आयोजकांचा देखील हा सामना असणार आहे. नक्कीच तारेवरची कसरत यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार. एकीकडे सामना खेळायचा आणि एकीकडे करायचं आयोजन. तर 53 धावा करून 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी कंपल्सरी 54 धावा तुम्हाला पाठलाग करायचा. फलंदाज विकी पाटील आणि त्याच्या समवेत फलंदाज
स्ट्राईक एंड होते आपण पाहतात फलंदाज विकी पाटील, शुभम नॉन स्ट्राईक फलंदाज शुभम आणि सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं गोलंदाज चिकू. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं परिशीलन संघाकडून एक मोठं षटक यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल चिकूयाचं. आणि या दरम्यान पहिला चेंडू हवेत वास्तविक करतोय, चेंडू जातोय तो एस्ट्रिक्षकच्या हातामध्ये. एस्ट्रिक्षक चेतन कोणती मात्र चूक करत नाही आणि याच दरम्यान पहिला मोठा हातरा मिळतोय तो जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. धावसंख्येचं खातही न खोडता 0 या धावसंख्येवरती. तर चला विनंती असेल जंक्शन संघाचा 12 खेळाडू विनंती आहे की कृपया आपण यायचं आहे, कारण आपले जे खेळाडू ते संपूर्णपणे नवीन आहेत. नवीन फलंदाज अंकित यावेळेस आपण पाहतोय. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज चिकू. आणि जर चिकू याने जर हॅट्रिक घेतली तर नक्कीच मी म्हणेल एस के साऊंड्स अँड इव्हेंट्सचे प्रोप्रायटर उदयदादा पवार आणि सूर्यदादा पवार यांच्यातर्फे मला 501 1001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच मी म्हणेल चिकू हे पारितोषिक पटकवेल का. दरम्यान यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू होता. नक्कीच मी म्हणेल पारितोषिक पटकावता मात्र थोडंसं त्यांनी मात्र कमी पडलेला आहे. या दरम्यान चांगला प्रयत्न होता फलंदाज अंकितचा. इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतोय फलंदाज अंकित. यावेळेस काहीशी दयनीय अवस्था फलंदाज विकी पाटील बाद झाल्यानंतर जंक्शन संघाची पाहायला मिळते, कारण अजून देखील जर विचार केला तर खातही न खोलता 0 या धावसंख्येवरती 2 मोहरे बाद झालेत. फलंदाज चिंट्या पिंट्या आणि फलंदाज विकी पाटील हे 2 फलंदाज यावेळेस बाद झालेत. तर नवीन फलंदाज यावेळेस अंकित आणि नॉन स्ट्राईकवरती फलंदाज शुभम जो सलामी आलेला फलंदाज आहे. यावेळेसचा चेंडू मात्र खडून काढला चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल. धावसंख्या श्री गणेशा मात्र केला जातोय तो फलंदाज अंकितच्या माध्यमातून. एक धावसंख्या अंकित केली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा झाला आहे, परंतु हा धावसंख्या श्री गणेशा करत असताना आघाडचे 2 मोहरे आघाडचे 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 20 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. येणाऱ्या 20 चेंडूमध्ये 53 धावा कशा प्रकारे काढल्या जातील हे मात्र बघणं उत्सुक असताना, कारण समोर आहे तो परेश येळून संघाचा एक मोठा चांगला एक प्रतिस्पर्धी. या दरम्यान चेंडू लॉफ केला, चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग क्षेत्रामधून एक सुरेख झेल पूर्ण करतोय. नक्कीच सिमेरच्या नजदीक चांगला झेल पूर्ण केला आहे तो क्षेत्ररक्षक आदर्श याने. आणि नक्कीच तिसरा मोठा हादरा मिळतोय तो यावेळेस जंक्शन स्पोर्ट क्लब या संघाला.
तर नक्कीच चिकूचा मात्र नक्कीच मी म्हणेल चांगली कामगिरी पाहायला मिळते कारण सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी परेश्वर संघटनाने जी दिली होती त्या जबाबदारीमध्ये पूर्णपणे तो पार पाडला आणि जवळपास हा चौथा मोठा हादरा मिळतोय. सुरेख झेल पूर्ण करतोय लॉंग ऑफ क्षेत्रात उभा असलेला किसन शिंदे. या दरम्यान मी म्हणेल तू चल मैं आया या प्रकारची कामगिरी आता मात्र पाहायला मिळते. ती जंक्शन संघाची कुठेतरी अनुभवाची कमतरता मात्र पाहायला मिळते. परंतु जमिनीची बाजू एक म्हणजे अद्याप देखील विजय पाटील नावाचं वादळ अजून देखील तंबूमध्ये शिल्लक आहे, शाबूत आहे आणि नक्कीच नवीन फलंदाज इनिंग नंबर 6 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज नक्कीच प्रोफेसर एक गोल्डन षटकाची सांगता मात्र केली ती गोलंदाज चिकू याने. एक षटक एक धाव आणि 4 गडी बाद म्हणजे आत्तापर्यंत जितके झाले सामने या सर्व सामने आज म्हणजे या वर्षी रबर बॉलच्या सामन्यामध्ये सर्वात चांगलं षटक जर कोण टाकलं असेल ना सर्वात कंजूस षटक तर ते मात्र गोलंदाज चिकूने असेल कारण चिकूने एक षटक हाताळत एक धाव देत जवळपास 4 फलंदाज बाद केले आणि ही त्याची बहुतेक सर्वोत्तम कामगिरी असू शकते. या दरम्यान नवीन गोलंदाज किसन शिंदे आता मात्र चेंडू हाताळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक यावेळेस पाहायला मिळते. धावसंख्या आहे ती धावफलकावरती मात्र 4 गडी बाद 2 ही धावसंख्या यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान चेंडू हलकासा ओव्हरपिच चेंडू आणि या ओव्हरपिच चेंडूवरती पहिला आत्मविश्वास पूर्ण फटका येतोय अमरजितच्या बॅटमधून. नक्कीच मी म्हणेल सुरेश मल्ला जरी नसला ना तरी नक्कीच मी म्हणेल अमरजित देखील अजून देखील शाबूत एक खेळपट्टीवरती अमरजितच्या बॅटमधून निघलेला हा पहिला दणदणीत एक आत्मविश्वासपूर्ण फटका जो घेऊन जातोय जंक्शन या संघाला 4 गडी बाद 8च्या घरामध्ये. दरम्यान गोलंदाज किसन शिंदे या दरम्यान बघा नक्की मी म्हणेल की वेग भरायचा प्रयत्न केला होता परंतु या वेग भरत असताना चेंडूमध्ये लाईन आणि लेनची मात्र दिशा हरपलाय. अवांतर चेंडू मुख्य पंच धनंजय हिलाल आम्हाला मार्क करतायत की आणि या चेंडूला मात्र दंडित केले गेले. हा चेंडू मात्र तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा आपटला गेला चेंडूचा बघा आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला. या दरम्यान चेंडू जातोय तो आपल्या ऑन साईड क्षेत्रामध्ये थेट फेकी होते परंतु थोडीशी फेकी जाते ती मात्र वाईडिस्ट आणि मात्र एकूण 3 धावा मात्र बहाल केले जात आहेत त्या जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. बघा प्रोफेसर कोणताही सामना हा इतक्या लवकर संपत नसतो कारण नक्कीच मी म्हणेल की सध्या जरी बघितले तर बॅकफूटवरती जरी पाहायला मिळाला जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघ परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नक्कीच मी म्हणेल कोणताही संघ कधीही वरचढ ठरू शकतो. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार समोर फलंदाज अंकित जो खेळतो नाबाद 2 या धावसंख्येवरती. या दरम्यान चेंडू गेला तो वाईडिस्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने जिथे एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव देखील पूर्ण आणि या 2 धावांचं समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 4 गडी बाद 14च्या घरामध्ये. परंतु आपण जर स्कोअरबोर्ड जर बघाल ना तर 14 वरती 4 आणि 1.4 म्हणजे एक चांगला नेल्सन आकडा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय तो धावफलकावरती. या दरम्यान पुन्हा एकदा फसवा चेंडूचा बोटांची जादू काय असते ही दाखवून दिली गोलंदाज किसन शिंदे यांनी. फलंदाज करत असताना फलंदाजीसाठी असणारा अंकित त्याच्या समोर बघा चेंडूचा वेग मात्र कमी केला गेलाय. चेंडूवरती बोटांची जादू फिरवली गेली आणि चेंडू मात्र गेलाय तो यष्टी रक्षकाची भूमिका पार पडत असताना यष्टी रक्षक चेतन याच्या ग्लोव्जमध्ये. पुन्हा आता यावेळेस मात्र चेंडू खणून काढले चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या माध्यमातून सरळ चौकारासाठी. या दरम्यान बघितलं तर आता मात्र किसनचं हे षटक थोडं ठरते महागडं कारण षटक क्रमांक 1 हाताळलं होतं चिकू याने 4 गडी बाद करत 1 धाव मात्र दिली होती परंतु यावेळेस जवळपास 17 धावा दिल्यात. 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 1 तेहरी 1 दुहेरी आणि 1 अवांतर अशा प्रकारच्या माध्यमातून जवळपास 17 धावा बहाल केल्या आहेत त्या गोलंदाज किसन शिंदेने. या दरम्यान षटक संपतंय 2 षटकाच्या संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 4 गडी बाद
18 या धावसंख्येवरती येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. गोलंदाज चेतन यावेळेस समोर आहे. फलंदाज अमरजित जो एका षटकारानिशी मात्र खेळतोय आपल्या नाबाद 9 या धावसंख्येवरती. चेतनचा पहिला चेंडू बघा, पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला गेला, बॅकफूटवरती गेला, बॅकफूट पंच करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही ताळमेळ नाही आहे आणि उर्वरित कामगिरीमध्ये एसटीशी पूर्ण करतो. या दरम्यान राईट इन द स्लॉट. तुम्ही अमरजिता जास्त काळ तुम्ही थांबवू शकत नाही, रोखू शकत नाही आहेत. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय आणि चेंडू जातोय तो सलग 6 धावांकरिता. अमरजितच्या बॅटमधून निघलेला हा दुसरा मोठा चांगला षटकार पाहायला मिळतोय. या षटकारांशी समीकरण आता मात्र बदलतंय. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल अमरजित यांनी जर तग धरून फलंदाजी केली ना तर मग मात्र मी म्हणेल की हा खेळ आतापर्यंत जो बघतोय परशिलन संघाकडून तो खेळ मात्र पुन्हा वळेल तो जंक्शन संघाकडून. परंतु यावेळेस बघा टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलंय गोलंदाज चेतन यांनी. या अगोदर चेंडू जर बघितला तर फुलरलेचा चेंडू होता, परंतु यावेळेस बघा त्यांनी आपली दिशा चेंज केली, चेंडू गेला तो आता मात्र निर्धार टी फॉर टॅटचं उत्तर दिलंय ते गोलंदाज चेतनने फलंदाज अमरजित याला. या दरम्यान पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. पुन्हा एकदा मुख्य पंच धनंजय हिलाल या चेंडूला दंडित करतायत आणि म्हणतायत की सांगतायत की हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. येणारे 9 चेंडू आणि 29 धावांची गरज. या षटकामध्ये किमान 2 फटके जर आले ना तर मी म्हणजे प्रवीणचा पुन्हा सामना खुला होऊ शकतो आणि ड्रायव्हिंग सीटवरती येऊ शकतो तो जंक्शन स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. परंतु मी म्हणेल तेवढं ते सोपं नाही आहे. या दरम्यान थोडेसे घोडचूक होते, थोडीशी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि जिथे 1 धाव हवी होती तिथे मात्र 2 धाव मात्र मिळत आहेत. या 2 धाव समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 27च्या घरामध्ये 4 गडी बाद 27 धावसंख्या आहे. येणारे 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. या दरम्यानचा चेंडू जातोय तर कव्हर पॉईंटच्या रिझल्टमध्ये नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू होतोय. किसन आणि अजून एक क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धाव समीकरणामध्ये 2 ने वाढतंय. येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना प्रवीण अमरच्या बॅटमधून षटकार क्रमांक 3 येईल का? 2 षटकार आलेले आहेत. 7 चेंडू आणि 19 धावांवरती खेळतोय तो फलंदाज अमरजित. अंकित खेळतोय 6 चेंडू आणि 8 धावांवरती. समोर येतो गोलंदाज चेतन. चेतनचा विचार केला तर चेतन एक अनुभवी गोलंदाज आणि समोर येतो फलंदाज अमरजित. अमरजित विरुद्ध चेतन, चेतन विरुद्ध अमरजित असा हा सामना. या दरम्यान बघा आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला, निर्धाव चेंडू टाकला गेला आणि याच बरोबर षटक क्रमांक 3 देखील संपते. म्हणजे आतापर्यंत विचार केला जंक्शन या संघाने 18 चेंडूमध्ये जवळपास 4 गडी गमावत 29 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. आणि जर ईगल बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटची रबर बॉलची स्पर्धा या स्पर्धेत या क्रिकेट मालिकेमध्ये जर तुमचं आव्हान जर शाबूत ठेवत असेल ना जंक्शन संघाला तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 25 धावा अनिवार्य आहे काढणं. कारण टॉसविनचा बघितला तर नाणेफेक जिंकली ती परेश 11 संघाने. आणि नक्कीच मी म्हणेल जो निर्णय घेतला होता संघनायकाने प्रथमतः फलंदाजी करण्यात तो निर्णय सार्थ अशी फलंदाजी पाहायला मिळाली ती किसन शिंदे आणि चंद्रकांत गावडे याच्या माध्यमातून. तर येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज? मी म्हणेल यावेळेस या संपूर्ण सामन्याचं भवितव्य दिलंय ते गोलंदाज या संपूर्ण मी म्हणेल भवितव्य हाती दिलंय ते संघनायकाने पिंटूच्या हातामध्ये. समोर आहे तो फलंदाज अंकित. पहिला चेंडू काही काळ वास्तव्य करतोय, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल आदर्श याचं. नक्कीच आपल्या या संघासाठी 4 धावा मात्र वाचवल्यात. 2 धावा मात्र धावा पूर्ण केल्यात फलंदाज अंकित आणि अमरजित याने. येणारे 5 चेंडू आणि 23 धावांची गरज होती. बघा प्रवीण सर
प्रयत्न चांगली पराकाष्ठा केली गेली आदर्श करवी आणि मी म्हणेल की तुम्हाला या आणि अशा प्रकारची जर तुम्ही कामगिरी केली ना तर मग मी म्हणेल की हा संघ पुन्हा चांगलं कमबॅक करू शकतो. परिशीलन संघ येणारे 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. समोर आहे तो फलंदाज अंकित जो खेळतोय आपल्या नाबाद 10 या धावसंख्येवरती, तर अमरजित खेळतोय आपल्या नाबाद 19 या धावसंख्येत. या दरम्यान राईट इन द स्लॉट चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून सरळ 6 धावांकरिता. या 6 धावांचं समीकरण 6ने वाढते. आता मात्र दबावाखाली पाहायला मिळेल तो गोलंदाज पिंटूचा पहिला तर तो देखील पहिला चेंडू देखील राईट इन द स्लॉट होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आदर्श करवी आणि आपल्या संघासाठी 4 धावा मात्र त्याने वाचवल्या. परंतु यावेळेस अंकिताला थांबवणं शक्य नाही आहे, कारण चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच टाकला चेंडू होता. या ओव्हरपिच चेंडूवरती आल्या त्या मात्र 6 धावा येणार. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस काशी कानमंत्रणा देताना स्वतः संघनायक यशस्वी संघनायक चंद्रकांत गावडे, गोलंदाज पिंटू करवी. कारण मी म्हणेल यावेळेस एखाद्या अनुभवी खेळाडू सल्ला मात्र चांगला उपयोगी पडतो तो यावेळेस दबावाखाली असणाऱ्या या गोलंदाजासाठी. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणाले लोअर फुटा चेंडू खाली चेंडू जातोय तो एक टप्पा 4 धावांचा. फायनलीच्या क्षेत्र यावेळेस मात्र निवडले गेले. मी म्हणेल की चेंडू चेंडू देखील प्रवीण सर जर योग्यरित्या टायमिंग करता आला असता तर तो देखील 6 धावा झाला असता, परंतु ठीक आहे वेळ निघून गेलेली. येणाऱ्या 4 धावसंख्येने समीकरण मात्र 4ने वाढते. धावसंख्या थांबते ती 4 गडी बाद 41चा. सामना होता कुठे आणि सामना येऊन थांबलाय कुठे बघा. पहिल्या 3 षटकापर्यंत ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळाला होता तो परेश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघ, परंतु आता मात्र सामना पूर्ण झाला. तो बॅलन्स 50-50 झालाय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 धावा या तुम्हाला कंपल्सरी काढाव्याच लागतील. मगाशी मी म्हटलं होतं की जोपर्यंत फलंदाज अमरजित आणि फलंदाज अंकित जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ना तोपर्यंत सामना हा कोणत्याही संघाकडून झुकू शकतो. आणि पुन्हा एकदा मी म्हणेल पिंटूला तो सगळा दबाव झुगारून मात्र तुम्हाला यावेळेस परंतु यावेळेस बघा अतिशय सुंदर चेंडू. या सुंदर चेंडूवरती चांगला प्रहार बघावं आणि बघतच राहावं असा दैदिप्यमान असा फटका. या 6 धाव समीकरण 6ने वाढतोय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 47च्या क्रमांकात. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जीव ओतलाय तो फलंदाज अंकिताने. 10 चेंडू आणि 26 धावांवरती घेतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. म्हणजे मी म्हणेल प्रवीण सर की जय आणि पराजयामध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज अंकित. कंपल्सरी 7 धावांची गरज आहे, कारण नाणेफेक जिंकलाय तो परेश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. गोलंदाज पिंटू नक्कीच मी म्हणेल भावाविरुद्ध भाऊ 2 खेळत आहेत. अंकित विरुद्ध पिंटू हे दोन्ही भाऊ आहेत आणि एक भाऊ दुसऱ्या भावाविरुद्ध खेळतोय आणि काय कमालचा खेळतोय. नक्कीच मी म्हणेल सख्खे बंधू यावेळेस क्रिकेटच्या खेळपट्टीवरती तरी पक्के झाले वैरिंग. आतापर्यंत बघितलं तर पिंटूने 4 चेंडू हाताळलेत, 18 धावा खर्च केल्यात. अंकितचा विचार केला तर 2 षटकार 2 चौकारांशी 10 चेंडू 26 धावांवरती खेळतोय. 2 चेंडू आणि 7 धावा. प्रवीण मी म्हटलं होतं ना की क्रिकेट हा एखाद्या सडाप्रमाणे असतो, कधीही रंग बदलेल. आतापर्यंत परेश 11 संघ ड्रायव्हिंग सीटवरती होता, परंतु आता मात्र सामना झाला आहे तो पूर्णपणे बॅलन्स. 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवाव्यात लागतील. यावेळेस नक्कीच एक वॉर्निंग यावेळेस फलंदाज अमरजितसाठी नॉन स्ट्राईक एंडवरती. तुम्ही चेंडू रिलीज करण्यापूर्वी पॉपिंग क्रीज सोडू नका. 2 चेंडू 7 धावांची गरज. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू, वेगवान चेंडू होता, राईट इन द स्लॉट. नक्कीच या आणि अशा प्रकारच्या चेंडूची मात्र गरज होती, परंतु येणारे 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल की जर आपण 1 आठवडा मागे गेलो ना तर
सेमीफायनलचे एक सेमीफायनल फायनल आठवतो नक्कीच. याच खेळपट्टी चालता परेश इलेवन संघ देखील होता. आणि मी म्हणेल की परेश इलेवन संघाला बहुतेक अशा खेळांची सवय, अशा सामन्यांची सवय मी म्हणेल प्रेशर सिच्युएशन मॅचमधली. या दरम्यान चेंडू जातोय तो मात्र आपल्या ऑन साईड क्षेत्रामध्ये एक धाव मात्र मिळते, परंतु या एका धावाने मात्र विजयी होतोय तो परेश इलेवन स्पोर्ट क्लब कळंबोली संघ. आणि नक्कीच मी म्हणेल चांगला खेळ केला जंक्शन संघाच्या या नवोदित खेळाडूंनी आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी ईगल स्पोर्ट क्लब संघाकडून खूप खूप शुभेच्छा. तर विजेत्या संघाचं परेश इलेवन संघाचं मात्र खूप खूप अभिनंदन तुमच्या पुढील फेरीतील सामन्यासाठी. तर मी म्हणेन प्रवीण सर एक सामना झाला, चांगला सामना झाला यावेळेस. सुरक्षित सामना आपल्याला पाहायला मिळाला. काटेकी टक्कर यावेळेस पाहायला मिळाली ती परेश इलेवन विरुद्ध जंक्शन संघाची. आघाडीचे 4 फलंदाज जर स्वस्तात बाद झाले नसते तर मग मात्र मी म्हणेल हा सामना अजून देखील रंगला असता. कौतुक करावं लागेल अंकित आणि अमरजितचं. त्यांनी आशा सोडली नाही प्रवीण सर. मी म्हणतात ना जिद्द चिकाटी या वरती मी म्हणेल जवळपास हा सामना जवळपास खिशात घातला होता. जवळपास 90% सामना हा खिशात घातला होता तो जंक्शन संघाने. परंतु दुर्दैव आघाडीचे 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले. ते 4 चेंडू वाचले असते तर समीकरण मात्र वेगळं राहिलं असतं. परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर तरला स्थान नसतं आणि जर तर शिवाय देखील क्रिकेट नाहीये. तर या पुढील होणारा सामना रणजित कट्टे पाटील DG किंग्स स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध आयोजक म्हणजेच ईगल स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान. आता ईगल संघा बॉईज संघावरती मात्र दडपण असणारे आपण स्वतः आयोजक आहोत आणि आपला सामना देखील खेळायचा आहे. तर या सामन्यामध्ये नक्की मी म्हणेल नाणेफेक जिंकली ती मी म्हणेल नाणेफेक